सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी नवाब मलिकांना काय प्रत्युत्तर दिले ही बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघतोय। पुसक्या डायलॉगला आम्ही विचारत नाही, चला हवा येऊ द्या अशा शब्दात त्यांनी ही टीका केली आहे। हे असंवेदनशील आणि अकार्यक्षम सरकार आहे अशी टीका आता भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे। परिवहन नव्हे परिवार मंत्री असं देखील त्यांनी म्हटलंय। राज्यातल्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे। सरकार ड्रग्ज समोर नतमस्तक झालंय आणि कर्मचाऱ्यांचं तोंड सरकारनं कडू केलंय अशा शब्दात आशिष शेलार यांनी या सरकारवर टीका केलेली आहे। बघणार आहोत आपण कशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे, बघूयात ते काय म्हणाले। हास्यास्पद आहे। नवाब मलिक आणि अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसला सांगू इच्छितो, आमची हयात आणि आमचं अख्खं जीवन संघर्षात गेलंय, त्यामुळे अशा पादरपुसक्या डायलॉगना आम्ही भीक घालत नाही। आणि त्यांनी हिंदीमध्ये डायलॉग सांगितला होता, पिक्चर काहीतरी वगैरे वगैरे, म्हणून त्यांना मराठीत उत्तर देतोय, चल हट चला हवा येऊ द्या, याच्या पलीकडे काही नाही। ज्या पद्धतीने केपी गोसावी आणि या सगळ्यांचे भाजपच्या एका नेत्याशी संबंध आहेत आणि त्यांचे आर्थिक व्यवहार एका कंपनीमध्येही संचालक आहेत असाही आरोप त्यांनी केलाय, काय उत्तर आहे? पहिल्यांदा तुमच्या आका आणि काकाचे आर्थिक व्यवहाराची जी चौपट बाहेर निघाली आहे ना, तिचा पहिला अभ्यास करा आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवा। समीर वानखेडे आणि भाजप, समीर वानखेडेंच्या सांगण्यावरून भाजपचे पोपट आहेत असाही आरोप त्यांचा आहे। नवाब मलिक यांच्या बोलण्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही। चल हट चला हवा येऊ द्या। क्रांती रेडकर जर मराठी असेल तर अजित पवार आणि इतर अशोक चव्हाण हे सुद्धा मराठी आहे, त्यामुळे तिनं मराठीचं कार्ड खेळू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे। त्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही। त्या आमच्या मराठी भगिनींवर अजून काय काय लांछन, भाष्य, टीका राष्ट्रवादीच्या लोकांना करायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे। बाळासाहेब नसले तरीही ठाकरे सरकार आहे, पवार साहेब आहे असं संजय राऊत म्हणतात, त्यामुळे क्रांतीनं घाबरू नये अशी प्रतिक्रिया ते देतात। मुळात त्यांच्या मनातला द्वंद्व जो चालू आहे राऊतांच्या, तो स्पष्ट दिसतोय की ठाकरे साहेब आहेत, पवार साहेब आहेत, त्यातला अगोदर राऊतांना काहीतरी एक ठरवू द्या, मग त्यांना आपण उत्तर देऊ। किरीट सोमय्या यांना भेटून काल क्रांती रेडकर किरीट सोमय्यांना भेटलं। नवाब मलिक असं म्हणतात त्यांना भेटून काही फरक पडत नाही, उलट हे सगळं भाजपच्या सांगण्यावरूनच केलं जातं। चल हट हवा येऊ द्या। आज एक मिनिट, आज ना एसटीच्या एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्यांचं हे सत्र वाढत चाललेलं आहे। एसटीचे कर्मचारी प्रचंड नाराज झाले, ठिकठिकाणी ते आंदोलनं करतायत। हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडते असं तुम्हाला वाटतं का? असंवेदनशील सरकार, अकार्यक्षम सरकार, याचं वर्णन कोणाचं करायचं असेल तर ते ठाकरे सरकारचं करावं लागेल। परिवहन मंत्री परिवार मंत्री झाले आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या या महत्वाच्या विषयाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही। अख्खं ठाकरे सरकार आणि अख्खं राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी, बारा बलुतेदार, एसटी कर्मचारी, मराठा समाजाचं आंदोलन, ओबीसीचं आंदोलन, असे असंख्य प्रश्न समोर असताना त्याच्याकडे पाठ दाखवून गुडघ्यावर टेकून फक्त नतमस्तक ड्रग्ज आणि डीलर्सच्या समोर होत आहेत, हे चित्र आहे, हे दुर्दैवी आहे। मोहित कंबोज यांनी 100 कोटीचा दावा नवाब मलिकांवर दाखल केलाय। त्यावर ते म्हणतात की हो मी भंगारवाला आहे, परंतु आता सगळ्यांचे नटबोल्ट आहेत ते पिघळून मी आता वितळून टाकणार अशा पद्धतीचा एक इशारा दिलाय भाजपला। बालिश विधाने मंत्रिपदावर बसलेल्या माणसाने करावं। मग मी असं म्हणेन, मोहित कंबोज यांनी तुम्हाला जे पहिलं आव्हान दिलंय ना, की मोहित कंबोज म्हणाले की मी माझी टेस्ट केली की मी ड्रग्ज कधी आयुष्यात घेतलेलं नाही, ही वैज्ञानिक टेस्टचा रिपोर्ट मी टाकला, तसा रिपोर्ट नवाब मलिक यांनी पहिला टाकावा, त्याला ते कधी रिपोर्ट टाकणार हे आधी उत्तर द्यावं। सर, मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा बोनसचा प्रश्न सर्वात महत्वाचा। अजून देखील महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, यावरती प्रलंबित अजून सरकारने तोडगा काढलेला नाही, याकडे कसं पाहता? मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अक्षदाच्या वाटाण्या लावायचं काम शिवसेनेकडनं होत आहे। एका बाजूला टिंगा मिरवायचा की आता 80,000 कोटीपर्यंत आमच्या ठेवी पोचल्या, आणि दुसऱ्या बाजूला या हजारो आमच्या कामगारांना दिवाळी आधी त्यांचं तोंड गोड करण्याऐवजी कडू करायचं, हे पाप
शिवसेना कुठे फेडेल हाच आमचा त्यांना सवाल आहे. भाजपच्या काल नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन पश्चिम उपनगरामध्ये जी वॉर्डची रचना आहे ती शिवसेनेच्या एका एजन्सी मार्फत करून घेतल्याचा आरोप केलेला आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? कारण त्यावेळेला तुम्ही अध्यक्ष होतात आणि त्यावेळेला असा आरोप आहे की भाजपनं आपल्या मनाप्रमाणे विभाग रचना करून घेतलेली होती. स्वतःचा पराभव टाळण्यासाठीची शेवटची फडफड ही आता शिवसेनेची चालू आहे. कितीही कसेही प्रयत्न केले तरी शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेतला पराभव अटळ आहे. पण या फडफडीमध्ये दुःख याचं आहे, प्रथा परंपरा कायदा आणि नियमावली पायदळी तुडवली जाते. प्रभाग रचना करण्यामध्ये सुद्धा ज्या प्रथा परंपरा कायदा आणि नियमावली आहेत त्याला पायदळी तुडवण्याचं काम सत्ताधारी शिवसेनेने केलं आणि सो कॉल्ड विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने त्याला मम केलेलं आहे. ज्या पद्धतीने प्रभाग रचनेचा कच्चा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर नेला त्याची निर्मिती मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही विभागातून झालेली नाही. सर्वसाधारणतः ती कर निर्धारण विभागातनं होते, तिथून झाली नाही. विकास नियोजन विभागातून झाली नाही. अगदी अग्निशामक दलातून झालेली नाही. आणि ही नावं का घेतोय मी? कारण हे बहाणे ते सांगतायत. अगदी मी दाव्याने सांगतो, IAS पदावर बसलेल्या काही अधिकाऱ्यांना सुद्धा याची माहिती नाही. हा प्रस्ताव अचानक आयुक्तांच्या कार्यालयात बुलेट वेगाने आला. आयुक्तांच्या कार्यालयात आमच्या माहितीप्रमाणे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून रिकाम्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या आणि मग टाईप करून तो प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवलाय. हिम्मत असेल तर शिवसेनेने आणि आयुक्तांनी, माझं त्यांना आव्हान आहे की हिम्मत असेल तर आयुक्तांच्या कार्यालयाचं, त्यांच्या सचिवाच्या कार्यालयाचं, त्यांच्या पॅसेजमधल्या जागेचा CCTV फुटेज तारीख 23 पासून पुढचा त्यांनी जनतेला जाहीर करावा. दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होईल. आणि ज्या वक्तव्यांवर आता आपण आशिष शेलार यांची मतं ऐकली, त्यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्या संदर्भात आपण बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले ते आपण बघणार आहोत. कारण त्यांनी सकाळी पुन्हा एक पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे आणि भाजप यावर आरोपांच्या फैरी झाल्यात. यावेळी त्यांनी किरण गोसावी आणि भाजपमधल्या एका नेत्याची बिझनेसमध्ये पार्टनरशिप आहे, हिवाळी अधिवेशनात याची पोलखोल करणार असल्याचं देखील मलिक म्हणाले. अनेकांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा आता हटणार आहे आणि त्यांच्याकडे किती जणांचा पैसा आहे आणि त्या माध्यमातून काय काय सध्या चाललंय, कुठल्या कुठल्या गोष्टी सुरू आहेत हे सुद्धा समोर येईल असा दावा मलिक यांनी या पत्रकार परिषदेत केलाय. पिक्चर अभी बाकी है असा सूचक इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. बरेचशा लोकांचा बरंचसं काही कनेक्शन या ड्रगच्या प्रकरणामध्ये आहे. ते पुरावे मी गोळा करतोय आणि नेत्यांच्या बाबतीत आज मी नाव घेत नाही. हिवाळी म्हणजे हे अधिवेशन जे 7 डिसेंबरपासून सुरू होतो त्याच्यावर भाजपच्या वतीने माझ्यावर हल्ले होणार आहे. माझं नाव घेऊन हल्ले होणार आहे. माझ्या जवळचं नाव बदनाम करण्याचं काम या नेत्यांनी केलेलं आहे. पण मी आता कुठल्याही नेत्याला उत्तर देऊन मी डायव्हर्ट करू इच्छित नाही. आत्ता हे जे काय पोपट आहे याचा पोपट केल्यानंतर बरंचसं काही समोर येणार आहे. हिवाळी अधिवेशनात मोठे मोठे नावं समोर येणार. बघा, गोसावी आणि एक भाजपचा नेता त्याच्या पत्नी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये डायरेक्टर आहे. आज मी सांगत नाही. विधानसभेच्या पटलावर ते मी सगळं ठेवणार आहे. पण त्याच्यापेक्षा आणखीन विस्फोटक काय माहिती माझ्याकडे आहे ते समोर आल्यानंतर जेव्हा जे करत होते त्यांना या महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवण्यासाठी जागा राहणार नाही. इंटरव्हल झाला आहे म्हणजे परिस्थिती बदलली. ज्याला लोक पकडून आत घेऊन जात होते तो स्वतः अटक झालेला आहे. जी लोक कालपर्यंत यांना बेल होऊ नये या भूमिकेत होते
स्वतःला अटक होणार नाही ही परिस्थिती निर्माण झालेली, म्हणजे क्लायमॅक्स आता सुरू झालेला आहे. काल इंटरव्हल झाला, आजपासून नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिक्चर नवीन, आता संजय राऊत साहेबांनी पण सांगितलं आहे इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आणि त्यानंतर मी. आता मला वाटते ते आता हे पुढच्या पिक्चर चालवणार आहे, पण मला वाटते आता सलीम जावेदसारखा दोघांना मिळून चालवावं लागेल. दरम्यान समीर वानखेडे आज सकाळी एनसीबी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांना नवाब मलिक यांनी जे आरोप केले होते त्याविषयी जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी म्हटलंय, माझ्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत. बिल्कुल झूठ, एब्सोल्युटली लाय, एंड आई कैन नॉट कमेंट. सॉरी, थैंक यू वेरी मच. ऐसे बोल कि वो थे क्रूज पार्टी में और आपने छोड़ दिया, और उनको जानबूझ के छोड़ा गया. लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. थैंक यू. ओके. आणि नवाब मलिक दिवसभर काहीही बोलत असतात अशी टीका केली. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय, त्यामुळे कोणाचा पोपट हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल, आमच्यासाठी नाही. बघूयात फडणवीस नेमकं काय म्हणाले. असं आहे, ते दिवसभर काहीतरी बोलत असतात आणि मला असं वाटतं की आता सध्या त्यांना दुसरं काही कामही नाही, त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देण्याचं काही कारण नाही. राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्याच्यामुळे कोण कोणाचा पोपट आहे, मला असं वाटतं की तुमच्याकरता हे महत्त्वाचं असेल, आमच्याकरता महत्त्वाचं नाही. राज्यात सुरू असलेल्या ड्रग्ज क्रूज पार्टीच्या तपासावरून सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होताना दिसत आणि यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रश्न सत्य आणि असत्याच्या लढाईचा आहे आणि क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे, ती मराठी मुलगी आहे, तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं देखील राऊत यांनी म्हटलंय. बघूयात त्यांची प्रतिक्रिया. यात क्रांती रेडकरांचा काय संबंध आहे? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकर व्यक्तिशः यांच्यावरती कोणी मला वाटत नाही की काही फार व्यक्तिगत टीका टिप्पणी केलं, मी तरी पाहिलं नाही. नक्कीच क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे, ती मराठी मुलगी आहे, तिच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. बाळासाहेब जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत, शिवसेना तीच आहे, बाळासाहेबांच्या विचाराची आहे, सरकार हे ठाकरे सरकार आहे, शरद पवार साहेब आहे, सगळे व्यवस्थित आहेत आणि इथे कोणावरती अन्याय होणार नाही. दरम्यान क्रांती रेडकरांनाच नाही तर आपल्याला देखील बाळासाहेबांची आठवण येते आणि ते असते तर काठी घेऊन सगळ्यांना बरोबर केलं असतं अशी प्रतिक्रिया दिली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी. ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया. क्रांती रेडकरांना नाही, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वारंवार बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते की त्यांनी काठी घेऊन सगळ्यांना ठिकाणं आलं नसतं. 95 ते 99 सरकार चाललं असताना हिंमत नव्हती कोणाची, बाळासाहेब बोलून घ्यायचे मातोश्री. ते क्रांतीताईंचं म्हणणं बरोबर आहे की हे सगळं बेलगाम झालेलं आहे. आपण बघतोय की सातत्यानं आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे आणि त्याच्यावर आता आपण चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया देखील बघितली आणि त्या दरम्यान समीर वानखेडे यांना देखील काही वेळापूर्वी जेव्हा प्रश्न विचारण्यात आले होते की तुमच्यावर सातत्यानं हे सगळे आरोप केले जातात आणि त्यांनी देखील म्हटलंय की या संदर्भात मी आता प्रतिक्रिया देऊ शकत नाही, पण हे सगळे आरोप चुकीच्या पद्धतीनं केले जात आहेत आणि माझ्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत अशी प्रतिक्रिया देखील काही वेळापूर्वी समीर वानखेडे यांनी दिली. या संदर्भात आज कशा रीतीनं पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी हे सगळे गंभीर आरोप केले त्यावर भाजपच्या नेत्यांची देखील आपण प्रतिक्रिया ऐकली. आधी वाझेचं समर्थन केलं, मग म्हणायला लागलं की वाझे बीजेपीचं आहे, परमवीर सिंगाच्या माध्यमातून सगळं करून घेतलं, मग म्हणतं परमवीर बीजेपीचं आहे. आता वानखेडे बीजेपीचा पोपट आहे, मग हायकोर्ट बीजेपीचा पोपट आहे, कारण हायकोर्टानेच इतके दिवस जामीन नाकारला ना. म्हणजे काय बघा, तुम्ही निर्दोष असलात तर 2 मिनिटात जामीन व्हायला पाहिजे की नाही, 26 दिवस का लागले, तर त्या केसमध्ये काही दम आहे. मग हायकोर्ट पक्षपातीपणा करतो, निवडणूक आयोग पक्षपाती, CBI पक्षपाती करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटनाच आहे ना मान्य नाही. आणि यानंतर आपण बघणार आहोत देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सव या विशेष कार्यक्रमाअंतर्गत देशात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या विशेष मोहिमेच्या माध्यमातून देशातल्या स्वातंत्र्य संग्रामाचा खडतर प्रवास आणि त्यासोबतच राजकीय आणि आर्थिक प्रगतीचा देशातल्या गेल्या 75 वर्षांच्या इतिहासातल्या वेगवेगळ्या घडामोडी यांची सगळ्याची माहिती दिली जाते. 12 मार्चपासून या विशेष मोहिमेचं काउंटडाऊन सुरू झालं. 75 आठवड्यांसाठीचं कॅम्पेन 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील. या विशेष कॅम्पेनच्या माध्यमातून विविध कार्यक्रम केंद्र आणि राज्य सरकारमार्फत घेतले जातात.
यापुढे आपण बघणार आहोत, एका दिवसात यशाच्या शिखराला गवसणी घालता येत नाही, पण प्रामाणिकपणा आणि चिकाटी असेल तर एक दिवस यश नक्की मिळतं. देशात दूधक्रांती आणणारे अमूलचा प्रवास गुजरातच्या केवळ 2 गावांमधून सुरू झाला आणि आज हाच अमूलचा ब्रँड 75 वर्षांचा झालाय. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच त्याच्याही अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव सध्या साजरा होतोय. अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला, एका रिपोर्टमधून बघूयात. घोड़े पर सवार अमूल गर्ल की तस्वीर के साथ ही 1966 में दुनिया का सबसे लंबा चलने वाला विज्ञापन अभियान बटर टॉपिकल्स शुरू हो गया. विज्ञापनों में क्रिएटिविटी का ये नया दौर था. इन विज्ञापनों में दुनिया भर में होने वाली महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनाओं को याद किया गया. विज्ञापनों के लहजे और उन्हें पेश करने के तरीके ने दुनिया भर में करोड़ों दिलों को छुआ. अनोखे अंदाज में अमूल के विज्ञापनों का ये सफर आज भी जारी है. आणि यानंतर आपण बघणार आहोत, सॅनिटायझर हानिकारक आहेत का, किंवा लसी तुमच्या डीएनए मध्ये बदल करतात का, लसीकरण झाल्यानंतरही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का, असे प्रश्न तुमच्या देखील मनात असू शकतील. पण एका जागेवर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत आणि ती जागा म्हणजे तुमचा फोन. कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना संदर्भातल्या देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन आता सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला केवळ 7977773753 या क्रमांकावर तुम्हाला तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे. इथे तुम्हाला क्रॉस चेक केलेल्या माहितीनुसारच उत्तरं दिली जाणार आहेत. त्यामुळे वाट न पाहता तुमचे प्रश्न या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.